गुड मॉर्निंग स्टुडंट्स. हा आपण टॉपिक ऑलरेडी मेकॅनिक्समध्ये बघितलेला आहे. परत मी इथे रिपीट करतो आहे. ओके. तर हा जो टॉपिक आहे तो एक्झाममध्ये मी इन्क्लूड केलेला आहे. आत्ता जी क्लास टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळं तो तुम्ही व्यवस्थित बघा. ओके, याच्यावर व्यवस्थित स्टडी करा. तर आपण सुरुवात करतो आहे बीम्स. ओके, टाईप्स ऑफ बीम्स. तर बीम म्हणजे आपण काय बघितलेलं आहे? बीम म्हणजे काय? एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे. एक हॉरिझॉन्टल स्ट्रक्चर आहे की ज्याच्यावरती व्हर्टिकल लोड अप्लाइड होतो. अशा स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे? बीम म्हणणार आहे. ओके. तुम्हाला जनरली आपल्या कन्स्ट्रक्शनमधले बीम माहिती असेल. आडवी असते बीम, हॉरिझॉन्टल असते की ज्याच्यावरती वरच्या बाजूने लोड अप्लाय होत असतो. खालच्या बाजूने कुठलाही लोड अप्लाय होत नाही. व्हर्टिकली डाऊनवर्ड असा लोड ॲक्ट होत असतो. अशा बीमला आपण, अशा स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहे बीम. ओके. मग त्या बीमचे टाईप्स आहेत. त्या बीमचे टाईप्स कुठले आहेत? पहिलं टाईप आहे सिम्पली सपोर्टेड बीम. ओके. सिम्पली सपोर्टेड बीम म्हणजे काय? ह्या अशी बीम आहे की जिच्या बीम्सच्या एंड्सला, म्हणजे इथं आणि इथं खालून फक्त सपोर्ट दिलेला आहे. ओके. हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे. ह्या बीमच्या फक्त एंड्सला सपोर्ट आहेत. अशा बीमला आपण म्हणणार आहे सिम्पली सपोर्टेड बीम. ओके. तसंच ओव्हर हँगिंग बीम. ओके. तर ह्या बीममध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये दोन सपोर्ट आहे त्याच्यामध्ये पण. ओके. हा एक सपोर्ट आहे आणि हा इथे सपोर्ट आहे. पण इथला जो सपोर्ट आहे हा बीमच्या मध्यभागी आहे. मध्यभागी म्हणजे बीमच्या मध्ये कुठेतरी आहे, एंड्सला नाही आहे. बरोबर आहे. ओके. अशी बीम आहे की जिच्या बीम्सच्या बोथ एंड्सला सपोर्ट नाही आहे, पण मध्येच कुठेतरी सपोर्ट आहे. म्हणजे काही बीमचा काही पोर्शन काय होतं, एक्सटेंड होतं बाहेर, त्या सपोर्टच्या बाहेर चालला आहे. अशा बीमला आपण म्हणणार आहे ओव्हर हँगिंग बीम. ओके. ठीक आहे. नंतर पुढचं आहे कॅन्टिलिव्हर बीम. एक ही बीम आहे. इथं काय दिसतं आहे? ह्या बीमच्या एका एंडला सपोर्ट आहे. हा जो दिसतोय सपोर्ट, हा एका एंडला सपोर्ट आहे आणि दुसऱ्या एंडला काहीच नाही आहे, फ्री आहे. राईट. अशा बीमला आपण म्हणणार आहे कॅन्टिलिव्हर बीम. बीम फिक्स्ड ॲट वन एंड. बीम अशी बीम आहे जे वन एंड फिक्स्ड आहे आणि अदर एंड इज फ्री. ओके. कुठल्याच ह्याच्यावरती कुठलाच लोड नाही किंवा कुठला सपोर्ट नाही आहे. अशा आपल्याला म्हणणार आहे आपण कॅन्टिलिव्हर बीम. जर तुम्ही बघायला गेलं तर पोटमाळा जो असतो आपला, ओके, तर तो जो आहे तर त्याला आपण म्हणतो ती बीमच आहे. त्याच्यावरती आपण सामान वगैरे ठेवतो. त्याच्या एका एंडला फिक्स असतं आणि दुसरं एंड फ्री आहे, त्याच्यावर कुठलाही सपोर्ट नाही आहे. त्याला आपण म्हणतो आहे कॅन्टिलिव्हर बीम. खाली फिक्स्ड बीम. फिक्स्ड बीम म्हणजे काय? ओके. हे या बीमच्या दोन्ही एंड्सला फिक्स केलेले आहेत वॉलमध्ये. ओके. एक वॉलमध्ये म्हणा किंवा कुठल्याही स्ट्रक्चरमध्ये फिक्स केलेले आहेत, तर त्या बीमला आपण म्हणणार आहे फिक्स्ड बीम. ओके. नेक्स्ट आहे कंटिन्यूअस बीम. आता कंटिन्यूअस बीम म्हणजे काय? ओके. अशी बीम आहे, आत्तापर्यंत जे बघितलं आपण त्याच्यामध्ये दोनच सपोर्ट होते. बीमला दोनच सपोर्ट आहेत. पण आता अशी बीम आहे की जी बीम मोर दॅन टू सपोर्ट वरती ठेवलेली आहे. ओके. अशी बीम आहे की मोर दॅन टू सपोर्ट वरती ठेवलेली आहे. अशा बीमला आपण म्हणणार आहे कंटिन्यूअस बीम. अशा बीमची गरज का पडते? आता हे जर सपोज याची लेंथ खूप जास्त असेल, फक्त इथं सपोर्ट दिला तर इथं सपोर्ट दिला तर बेंड व्हायचे चान्सेस जास्त असतात. ओके. हे बेंड होऊ नये त्याच्यामुळे मधोमध आपण सपोर्ट देतो. ओके. अशा बीमला आपण म्हणणार आहे कंटिन्यूअस. बरं, जर ते ओव्हरब्रिज बघितला आपण तर ओव्हरब्रिजला मध्ये सपोर्ट असतात. राईट. ओके. ओके. तर अशा बीमला आपण म्हणणार आहे कंटिन्यूअस बीम. नंतर पुढे लोड्स आपण बघणार आहे. हे पण आपण ऑलरेडी मेकॅनिक्समध्ये बघितलेलं आहे. पहिलं आहे पॉईंट लोड किंवा याला आपण कॉन्सन्ट्रेटेड लोड पण म्हणतो. ओके. ही आपली बीम आहे. आता ही सपोज कॅन्टिलिव्हर बीम आहे. ह्या बीमच्या कुठल्या तरी एका पॉईंटवरती, म्हणजे कुठल्या पॉईंटवरती हा लोड ॲक्ट होतो आहे. सपोज ह्याला मी एम म्हटलं तर एमच्या ठिकाणी काय होतं आहे, हा जो लोड आहे की ज्याचं लोड किती आहे डब्ल्यू. ओके. तो ॲक्ट होते. अशा लोडला आपण म्हणणार आहे पॉईंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड लोड. ओके. हा कुठल्या तर पर्टिक्युलर पॉईंटवरती ॲक्ट होतो आहे, त्याच्यामुळे म्हणणार आहे पॉईंट लोड म्हणणार आहे. आता याचं जर युनिट जर बघायला गेलं आपण, हा एक प्रकारचा लोड म्हणजे फोर्स आहे. ओके. आणि फोर्सचं जनरल युनिट म्हणजे काय असतं? न्यूटन असतं. तर इथं दिलेलं आहे इट इज गिवन बाय इन न्यूटन ऑर किलो न्यूटन. हे आपल्याला न्यूटन किंवा किलो न्यूटनमध्ये आपण देतो. ओके. फोर्सचा आहे एक प्रकारचा, त्यामुळे त्याचा युनिट न्यूटन आहे. ओके. नंतर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, हे पण आपण बघितलेलं आहे. ओके. त्यालाच इन शॉर्ट आपण UDL असं म्हणतो. राईट. ओके. बीमच्या काही पोर्शनवरती किंवा बीमच्या पूर्ण पोर्शनवरती, ओके, असा लोड जर कंटिन्यूस एकसारखा जर लोड ॲक्ट होत असेल एकसारखा, तर त्याला आपण म्हणणार आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. युनिफॉर्म म्हणजे एकसारखा, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड
डिस्ट्रीब्यूट केलेला लोड हा युनिफॉर्मली म्हणजे हा जो आहे तो युनिफॉर्म आहे, सगळीकडे लोड जो आहे तो युनिफॉर्म आहे. ओके, तर त्याला आपण म्हणतो आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. जर त्याचं युनिट जर बघायला गेलं तर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोडचं न्यूटन पर मीटर असतं किंवा किलोमीटर पर मीटर आहे त्याचा युनिट. ओके, ठीक आहे. नंतर आपण आता हा नवीन टॉपिक बघणार आहोत. हा नवीन टॉपिक आहे तुमच्यासाठी. ओके, तर आतापर्यंत आपण बीम्स बघितलं आहे. हे जे टॉपिक आहे दोन्ही पण हे बीम्सशी रिलेटेडच आहेत. ओके, तर ते आपण बघूयात. आता शिअर फोर्स आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिअर फोर्स बघितला आहे. तोच प्रकार शिअर फोर्स पण इथे दाखवताना त्याने थोडंसं वेगळ्या पद्धतीने तो हे केलेला आहे. शिअर फोर्सच आहे तो, शिअरिंग होतं इथे ॲक्शन. ओके, आता इथं काय म्हटलं आहे पण हे काय म्हटलं आहे, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ वर्टिकल फोर्सेस. हे कसे सम आहेत, वर्टिकल फोर्सेसचे सम आहे ॲक्टिंग टू द राईट, टू द लेफ्ट और टू द राईट ऑफ द कट सेक्शन अलॉंग द स्पॅन ऑफ द बीम. ओके, म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी, ही एक अल्जेब्रिक सम आहे. कुठली सम आहे, वर्टिकल फोर्सेसची. वर्टिकल फोर्सेस जे आहेत आपल्या बीमवरती ॲक्ट होणार त्यांची एक सम आहे की त्या समची ॲडिशन आहे. कुठं, ज्यावेळेस तुम्ही कुठला एखादा पॉईंट घेताय मग त्याची राईट साईडचे फोर्सेस घ्या किंवा लेफ्ट साईडचे फोर्स, किंवा म्हटलेलं आहे इथं, राईटचे पण घ्यायचे नाहीत आणि लेफ्टचे पण घ्यायचे नाहीत, इथं किंवा म्हटलेलं आहे. तर आपण बघायला गेलं तर काय इथं बघूयात. आता इथे दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये. ओके, आता इथं बघा, आता काय होतं आहे, इथे एक बीम दिलेली आहे. ओके, आता ह्या बीमच्या मी एक पॉईंट घेतो, हा एक मध्येच पॉईंट घेतला मी, ह्याला मग एम म्हटलं मी. ठीक आहे, हा एम पॉईंट घेतला किंवा सिम्पली भाषेमध्ये थांब दुसरी डायग्राम घेतो म्हणजे तुम्हाला इझिली समजेल अजून. ओके, ओके, ठीक आहे. तर काय करतो मी, हा एक एम पॉईंट घेतो, या एम पॉईंटवरती मी एक लाईन ओढलेली आहे. ठीक आहे. ओके, तर आता शेअर फोर्स या पॉईंटला, शेअर फोर्स एम पॉईंटला म्हणजेच काय आहे, राईट साईडच्या फोर्सेसचे, राईट साईडला कुठले फोर्स आहेत, हे दोन फोर्स आहेत, ह्या दोन फोर्सेसचे ॲडिशन. ओके, किंवा म्हणतो आहे मी इथं, किंवा हे जे लेफ्ट साईडचे हे दोन फोर्सेस आहेत, हे UDL आहे आणि हा इकडचा जाणारा फोर्स आहे, ह्या दोन फोर्सेसचे ॲडिशन. ओके, तर ह्या दोन फोर्सेसचे ॲडिशन याला आपण म्हणतो आहे शिअर फोर्स म्हणतो आहे आपण. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं आपण, हा एम पॉईंटच्या ठिकाणी आपण राईट साईडचाच जर घ्यायला गेलं तर ह्याच्यासाठी साईन कन्व्हेन्शन आहे. राईट साईडला जर डाऊनवर्ड जात असेल तर तो आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो आणि राईट साईडला जर अपवर्ड जात असेल तर तो आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. म्हणजे इथं एमच्या ठिकाणचा शिअर फोर्स काय असणार आहे, तो 10 - py हा असणार आहे. जर राईट साईडचे फोर्सेस घेतले तर एमच्या ठिकाणचा शिअर फोर्स किती असेल, 10 - by. ठीक आहे, तर किंवा आता आपण काही मुलं काय करतील, लेफ्ट साईडचा फोर्स घेतील. ओके, लेफ्ट साईडचा फोर्स जर बघायला गेलं तर आता बघा इथे UDL दिलेली आहे 20 kN/m आहे, राईट. ओके, तर आणि त्याचं स्पॅन किती आहे, 4 मीटर. तर ह्याचंही आपण पॉईंट लोडमध्ये आपण कन्वर्ट करता येतं, जे आपण मेकॅनिक्समध्ये शिकलेलो आहोत. ओके, तर किती येईल, एका मीटरला 20, तर 4 मीटरचं किती येईल, 80. ओके, 80, आणि तो कुठं ॲक्ट होईल, सेंटरला ॲक्ट होईल. 80 हा सेंटर, 80 kN हा सेंटरला ॲक्ट होईल, राईट. ओके, तर आता लेफ्ट साईडच्या फोर्सेसची शेअर फोर्स म्हणजे काय, सगळ्या फोर्सची ॲडिशन. ओके, तर आता लेफ्ट साईडचं जर बघायला गेलं ह्याच्या उलट साईन कन्व्हेन्शन आहे. लेफ्ट साईडला जर अपवर्ड जात असेल तर आपण पॉझिटिव्ह घेतो, जर डाऊनवर्ड जात असेल तर अपवर्ड जात असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड जात असेल तर निगेटिव्ह. ओके, हे अशा प्रकारचं आपण साईन कन्व्हेन्शन घेतो. म्हणजेच काय, इथे आपल्याला घ्यावं लागेल AY - AT. ओके, हा झाला शिअर फोर्स एम पॉईंटचा जर आपण लेफ्ट साईडचे फोर्सेस घेतले तर. आता तुम्ही म्हणाल सर इथे वेगळा येऊ शकतो का, नाही म्हणजे येऊ शकतो का, तर नाही. ह्या आपण जर ॲक्च्युली जर न्यूमेरिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर इकडचा ही जेवढी ज्याची ॲडिशन येणार आहे सेम तेवढीच ह्याची ॲडिशन येणार आहे. सपोज ह्याची जर 40 आली तर ही पण कंपल्सरी 40च यायला पाहिजे. जर तसं येत नसेल तर आपलं कुठेतरी चुकलं आहे. ओके,
तेवढं काय करायची गरज नाही आपल्याला. फक्त आता आपण एवढं समजून घेऊयात की काय, की आपल्याला शिअर फोर्स म्हणजे काय, शिअर फोर्स म्हणजेच काय आहे, एक मिनटं, शिअर फोर्सेस म्हणजे काय, सपोज मी हा एम पॉईंट घेतला, तर एम पॉईंटच्या राईट साईडच्या फोर्सेसचा शिअर फोर्स वर्टिकल फोर्सेसची ॲडिशन किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सेसची ॲडिशन, हे तुम्हाला कळलं असेल. ओके, ठीक आहे. आता आपण पुढे बघूयात. ओके, आपण इथं होतं शिअर फोर्स म्हणजेच काय, तर काय म्हणलं, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ वर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग टू द राईट, टू द लेफ्ट ऑर राईट ऑफ द कट सेक्शन अलॉंग द स्पॅन ऑफ द बीम. ओके, कुठलाही जर पॉईंट आपण घेतला बीमवरचा, त्याच्या राईट साईडच्या फोर्सेसची ॲडिशन किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सेसची ॲडिशन. तसंच बेंडिंग, आता ह्याचं जर युनिट जर बघायला गेलं, शिअर फोर्स हा एक प्रकारचा फोर्सेस आहे, त्याच्यामुळं ह्याचं जे युनिट दिलेलं आहे ते युनिट काय असणार आहे, न्यूटन किंवा किलोन्यूटन असणार आहे. ठीक आहे. तर आता बेंडिंग मोमेंट, ओके. तर आता ह्यांचे काय म्हणलेलं, आता इथं परत आपण इथं इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ मुवमेंट ऑफ द फोर्सेस टू द लेफ्ट और राईट ऑफ द सेक्शन. ओके, म्हणजेच काय, ओके, एक पॉईंट घेतला मी ह्या पॉईंटला आता किती आहेत, हे दोन फोर्सेस आहेत, राईट, हे दोन फोर्सेस आहेत. आता ह्या दोन फोर्सेसचा मुवमेंट कुठून घ्यायचा आहे, मुवमेंट आपण मुवमेंट पण बघितलेला आहे, मुवमेंट मीन्स फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, एम पॉईंटपासूनचा जर मुवमेंट घेतला, ओके, ह्या दोन्ही फोर्स, ह्या फोर्सचा मुवमेंट घेतला आणि ह्या फोर्सचा पण मुवमेंट घेतला, ह्या दोन फोर्सच्या मुवमेंटच्या ॲडिशन म्हणजेच काय, बेंडिंग मोमेंट. किंवा हे जे दोन जे आता बघितलं आपण, हे जे दोन फोर्स आहेत, हा एक फोर्स आहे ब्लू कलरचा आणि रेड कलरचा, जे दोन फोर्सेस आहे, ह्या दोन फोर्सेसची मुवमेंटची ॲडिशन. ओके, तर त्याला आपण म्हणणार आहे बेंडिंग मोमेंट. परत एकदा रिपीट करतो मी, आपण एम पॉईंटच्या ठिकाणचा बेंडिंग मोमेंट आपल्याला हे करायचं आहे. तर बेंडिंग मोमेंट म्हणजेच काय, उजव्याकडच्या फोर्सेसचा मोमेंट, त्यांचे ॲडिशन, त्या फोर्सेसच्या मुवमेंटचे ॲडिशन किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सेसच्या मुवमेंटचे ॲडिशन, तर त्याला आपण म्हणणार आहे बेंडिंग मोमेंट. आता एक्झाम्पल आपण घेऊयात. सपोज आता हे 1 मीटर असेल असं कन्सिडर करूयात. एमपासून एम ते डी अंतर हे 1 मीटर आहे असं आपण कन्सिडर करूयात. तर राईट साईडच्या फोर्सेसचा मुवमेंट काय, जर तो खाली जात असेल तर आपल्याला तो निगेटिव्ह घ्यायचा आहे, जर राईट साईडचा आणि वरती जात असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय, आता इथं म्हणजे बीम जर खाली बेंड होत असेल, आपल्या फोर्समुळे बीम जर खाली बेंड होत असेल तर तो निगेटिव्ह घ्यायचा आहे, वरती बेंड होत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा 10 न्यूटनचा जो फोर्स आहे, हा 10 न्यूटनचा फोर्स आहे हा इथला, तर तो खाली चालला आहे, बीमला खाली घेऊन चालला आहे. बरोबर आहे. तो आपण इथं निगेटिव्ह घ्यायचा आहे. इथं साईन कन्व्हेन्शन थोडे वेगळे आहेत त्या मुवमेंटपेक्षा. इथं सांगतो मी, इथं फोर्स 10चा काय चालला आहे, तो खाली घेऊन चालला आहे. बरोबर आहे. बीमला तो बेंड करतो खालच्या बाजूने, तर तो निगेटिव्ह घ्यायचा. तर मग तो बेंडिंग मोमेंट काय येईल, बेंडिंग मोमेंट ॲट एम इज इक्वल टू 10 खाली घेऊन चालला आहे, सो -10 इंटू त्याचा डिस्टन्स एमपासून किती आहे 1. आता बी वाय जो फोर्स आहे तो बीमला वरती घेऊन चालला आहे, तर तो आपण पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. बी वाय, आता ह्याचा डिस्टन्स किती आहे, डी आणि बीमधला डिस्टन्स 2 आहे आणि एम आणि डीमधला डिस्टन्स 1 आहे, म्हणजे इंटू 3. ओके, तर अशा हे झालं, काय झालं, हा झाला बेंडिंग मुवमेंट कुठल्या पॉईंटपर्यंत, एम पॉईंटपर्यंत. म्हणजे उजवीकडच्या फोर्सेसचा मुवमेंट घ्या किंवा डावीकडच्या फोर्सेसचा मुवमेंट घ्या. आता साईन कन्व्हेन्स जर आपण आता हे घेतलं, लेफ्ट साईडचे फोर्सेसचा मुवमेंट जर घ्यायला गेला आपण, तर जो सेम कंडिशन आहे, जर खाली जात असेल तर तो निगेटिव्ह आहे आणि वरती घेऊन जात असेल तर तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ह्या फोर्समुळे आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल आणि ह्या फोर्सचा आपल्याला काय करेल,
निगेटिव्ह मिळेल. ओके, ठीक आहे. ठीक आहे. तर आता शिअर फोर्स परत रिपीट करतो. जर आपण बीमवरचा कुठलाही एखादा पॉईंट घेतला, त्या पॉईंटचा आपल्याला शिअर फोर्स फाइंड आउट करायचा आहे. तर त्या पॉईंटचा शिअर फोर्स म्हणजेच काय असणार आहे तो शिअर फोर्स, तर उजवीकडच्या फोर्सेसची बेरीज विथ साइन कन्व्हेन्शन, बरं का. त्यासाठी साइन कन्व्हेन्शन घ्यावं लागणार आहे. किंवा लेफ्ट साईडच्या फोर्सेसची बेरीज विथ साइन कन्व्हेन्शन, आयदर येते. तुम्ही उजवीकडचे घेऊ शकता किंवा डावीकडचे घेऊ शकता, एकदम दोन्ही पण घेऊ शकत नाहीत. ओके, त्या फोर्सेसची ॲडिशन, त्यालाच आपण म्हणतो शिअर फोर्स. बेंडिंग मोमेंट म्हणजे काय, तसंच आहे. काय एका ठिकाणचा आपण जर बेंडिंग मोमेंट फाइंड आउट करत असेल तर उजवीकडच्या फोर्सेसच्या मुवमेंटची ॲडिशन किंवा डावीकडच्या फोर्सेसच्या मुवमेंटची ॲडिशन विथ साइन कन्व्हेन्शन. ठीक आहे. आता हे साइन कन्व्हेन्शन कसं आहे, आता मी सांगितलं तरी पण इथं बघूयात. जर आता साइन बघायचे, पहिलं दिलेलं आहे, हे पहिलं दिलेलं आहे, हे जे आहे ते शिअर फोर्सचं कॅल्क्युलेशन आहे. ओके, तर आता याच्यामध्ये बघा सेक्शन आपण घेतो आहे, हा जो आहे तो सेक्शन आहे. जर आपल्याला उजवीकडचा जे घेत असेल तर डाऊनवर्ड जात असेल तर तो पॉझिटिव्ह का आहे, आणि जर अपवर्ड जात असेल तर तो निगेटिव्ह आहे. ठीक आहे. जर उजवीकडचे घेत असेल तर, जर आपण डावीकडचे घेत असेल तर वरती जर जात असेल तर तो पॉझिटिव्ह आहे, आणि खाली जर जात असेल तर तो निगेटिव्ह आहे. ओके, ठीक आहे. तसंच जर आपण बेंडिंग मोमेंटचं जर बघायला गेलं, हे बेंडिंग मोमेंटचं आहे. जर आपली बीम वरच्या बाजूने बेंड होत असेल तर तो मोमेंट आपण पॉझिटिव्ह घेणार आहे दोन्ही साईडने, आणि जर खाली जात असेल तर तो आपण निगेटिव्ह घेणार आहे. जे बीम अशा पद्धतीने बेंड होती आहे तर त्याला आपण सॅगिंग म्हणतो, सॅगिंग. जर खालच्या बाजूने म्हणजे अशी बेंड होत असेल बीम तर त्याला आपण हॉगिंग म्हणतो, ते आपण निगेटिव्ह घेतो, आणि सॅगिंग आपण पॉझिटिव्ह घेतो. सॅगिंग आणि हॉगिंग. ठीक आहे, असं हे साइन कन्व्हेन्शन आहे. आता कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. आता एक हा पॉईंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर. ठीक आहे. तर हा आपण काय करूयात, आपण डायग्राम सुरुवातीला बघूयात, नंतर ना आपण त्याच्यावरनं ठरवूयात आपण. ठीक आहे. तर आता ही जे आहे, हे बघा इथं दिसतंय, ही डायग्राम जी दिसते तुम्हाला, ही डायग्राम आपली शिअर फोर्सची डायग्राम आहे. म्हणजे बीमवरच्या प्रत्येक पॉईंटवरचा जो शिअर फोर्स आहे, ओके, तर शिअर फोर्सच्या ते जे शिअर फोर्स आहेत ते शिअर फोर्स आपल्याला दिसतो आहे. म्हणजे एच्या ठिकाणचा शिअर फोर्स आहे 60, तो इकडे कमी कमी होत चालला आहे. इथं सीच्या ठिकाणचा आला आहे 14, नंतर तो डीच्या ठिकाणचा म्हणजे 14, सी ते डी शिअर फोर्सचा कॉन्स्टंट आहे -14. वरचे दाखवते ते पॉझिटिव्ह आहे. हे जे 66 दिसतं इथलं तुम्हाला, तर ते ॲक्च्युली पॉझिटिव्ह आहे, आणि तो खाली खाली चालला आहे. तर इथे येतो -14, म्हणजे ह्याच्या खाली चालला आहे, ह्या लाईनच्या आपल्या खाली आहे. वरचे पॉझिटिव्ह घ्यायचे, खालचे निगेटिव्ह घ्यायचे. आता इथं खाली आला आहे, त्यामुळे निगेटिव्ह -14, सीच्या ठिकाणचा डीच्या ठिकाणचा 24 आहे, बरोबर आहे. आणि सीच्या ठिकाणचा पूर्ण सी टू डी हा जो आहे हा कॉन्स्टंट आहे, तो किती आहे 14 दिसतोय तुम्हाला, बरोबर आहे. नंतर ना डी टू बी हा जो शिअर फोर्स आहे हा पण काय आहे, कॉन्स्टंट आहे. तर ही जी डायग्राम आहे शिअर फोर्सची डायग्राम आहे, त्याच्यामुळे आपण म्हणतो शिअर फोर्स डायग्राम असं आपण त्याला म्हणतो. आता काय आहे, आपण बघतोय कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट म्हणजेच काय, ज्या डायग्रामला आपला शिअर फोर्स आहे तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालला आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालला आहे. तर असा जो कुठला पॉईंट आहे पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्हपासून ह्या पॉईंटला काय होतं आहे, निगेटिव्हला चालला आहे तो, बरोबर ना. हा जो व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे बघा इथे एक ग्रे कलरमध्ये, हा जो इथला पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे की ज्या पॉईंटला शेअर फोर्स हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चालला आहे, किंवा ह्या निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाईल. इकडून जर बघायला गेलं आपण, हा काय होईल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह येईल. तर अशा पॉईंटला आपण म्हणणार आहे कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. म्हणजे ह्या आपल्या शिअर फोर्स डायग्राममध्ये हा जो पॉईंट दिसतो आहे त्या पॉईंटला आपण म्हणतो आहे कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. ठीक आहे. ज्या पॉईंटला आपला शिअर फोर्स हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल तर त्याला आपण म्हणतो आहे कॉन्ट्रास्ट शिअर पॉईंट. ठीक आहे. तसंच
हे झालं. इथं बघा आता काय म्हटलं त्यांनी, इन शिअर एस एफ डायग्राम म्हणजे शिअर फोर्स डायग्राम, ते आपण मागे दाखवलं शिअर फोर्स, द पॉईंट ॲट विच शिअर फोर्स चेंजेस इट्स साईन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, द पॉईंट इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रा शिअर. ठीक आहे. तसंच आता बेंडिंग मोमेंटचं तसंच आहे. इन बेंडिंग आता ह्याला पॉईंटला नाव मग काय म्हटलेलं आहे, द पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हटलेलं आहे त्यांनी, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. In BM diagram, the point at which the bending moment changes its signs from positive to negative or negative to positive is called as point of contra flexure point. ओके. आता आपण बघूयात. ठीक आहे. आता इथल्या डायग्राममध्ये जर बघायला गेलं आपण, इथं काय होतं, कुठंच साईन चेंज होत नाही आहे. हे सगळं टोटल काय आहे, पॉझिटिव्ह दिसतं आहे. सगळं बेस लाईनच्या आपली ही जी लाईन आहे त्या लाईनच्या वरती सगळं पॉझिटिव्ह आहे. इथं कुठेही आपला काय होणार आहे, कॉन्ट्रा फ्लेक्चर पॉईंट दिसत नाही आहे आपला. ओके. ठीक आहे. तर ह्यामध्ये कॉन्ट्रा फ्लेक्चर पॉईंट नाही, पण कॉन्ट्रा शिअर पॉईंट आहे. हा जो आहे पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर. पण जर आपण हे डायग्राम जर बघितली, हे शिअर बेंडिंग मोमेंटची, ही शिअर फोर्सची डायग्राम, खाली बेंडिंग मोमेंट डायग्राम. ह्या बेंडिंग मोमेंटच्या डायग्राममध्ये जर बघायला गेलं आपण, तर हा जो पॉईंट दिसतोय की ज्या पॉईंटला हा बेंडिंग मोमेंट काय होतं, ही बेंडिंग मोमेंटची डायग्राम आहे. जर बेंडिंग मोमेंट काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल, तर असा जो पॉईंट आहे की त्या पॉईंटला आपण म्हणणार आहे कॉन्ट्रा फ्लेक्चर पॉईंट म्हणणार आहे आपण त्याला. ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट आपला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जात असेल, तर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहे कॉन्ट्रा फ्लेक्चर पॉईंट. ओके. ठीक आहे. तर हे जे आहे ते एक्झामसाठी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी ते थांबतो आहे. तर परीक्षेसाठी व्यवस्थित स्टडी करा. ठीक आहे. ओके.